मनी मीन्स पैसे. ती खूप पैसे खर्च करते. शी स्पेंड्स अ लॉट ऑफ मनी. ती खूप पैसे खर्च करते. शी स्पेंड्स अ लॉट ऑफ मनी. तुझ्याकडे पुरेसे पैसे आहेत का? डू यू हॅव इनफ मनी? तुझ्याकडे पुरेसे पैसे आहेत का? डू यू हॅव इनफ मनी? नेक्स्ट इज करन्सी मीन्स चलन. भारताचे चलन रुपये आहे. इंडियन करन्सी इज द रुपी. भारताचे चलन रुपये आहे. इंडियन करन्सी इज द रुपी. चलनाचे दर दररोज बदलतात. करन्सी रेट्स चेंज डेली. चलनाचे दर दररोज बदलतात. करन्सी रेट्स चेंज डेली. नेक्स्ट इज अर्न मीन्स कमावणे. ती चांगला पगार कमावते. शी अर्न्स अ गुड सॅलरी. ती चांगला पगार कमावते. शी अर्न्स अ गुड सॅलरी. तो ऑनलाईन शिकवून कमावतो. ही अर्न्स बाय टीचिंग ऑनलाईन. तो ऑनलाईन शिकवून कमावतो. ही अर्न्स बाय टीचिंग ऑनलाईन. नेक्स्ट इज स्पेंट मीन्स खर्च करणे. खूप खर्च करू नकोस. डोंट स्पेंड टू मच. खूप खर्च करू नकोस. डोंट स्पेंड टू मच. तू किती खर्च केला? हाऊ मच डिड यू स्पेंड? तू किती खर्च केला? हाऊ मच डिड यू स्पेंड? नेक्स्ट इज सेव्ह मीन्स बचत करणे. बचत करणे चांगली सवय आहे. सेव्हिंग इज अ गुड हॅबिट. बचत करणे चांगली सवय आहे. सेव्हिंग इज अ गुड हॅबिट. मी दरमहा 1,000 रुपये बचत करते. आय सेव्ह 1,000 रुपीज एव्हरी मंथ. मी दरमहा 1,000 रुपये बचत करते. आय सेव्ह 1,000 रुपीज एव्हरी मंथ. नेक्स्ट इज इन्व्हेस्ट मीन्स गुंतवणूक करणे. फॉर एक्झाम्पल, तिने सोन्यात गुंतवणूक केली. शी इन्व्हेस्टेड इन गोल्ड. तिने सोन्यात गुंतवणूक केली. शी इन्व्हेस्टेड इन गोल्ड. मी शेअर बाजारात गुंतवणूक करतो. आय इन्व्हेस्ट इन द स्टॉक मार्केट. मी शेअर बाजारात गुंतवणूक करतो. आय इन्व्हेस्ट इन द स्टॉक मार्केट. नेक्स्ट इज डिपॉझिट मीन्स ठेव और भरणे किंवा जमा करणे. फॉर एक्झाम्पल, काउंटरवर रोख भरा. डिपॉझिट कॅश ॲट द काउंटर. काउंटरवर रोख भरा. डिपॉझिट कॅश ॲट द काउंटर. मी हा चेक जमा करेन. आय विल डिपॉझिट धिस चेक. मी हा चेक जमा करेन. आय विल डिपॉझिट धिस चेक. नेक्स्ट इज विड्रॉ मीन्स काढणे.
फॉर एक्झाम्पल, मी ATM मधून पैसे काढले. आय विड्रू कॅश फ्रॉम दी ATM. मी ATM मधून पैसे काढले. आय विड्रू कॅश फ्रॉम द ATM. तुम्ही 10,000 रुपयांपर्यंत काढू शकता. You can withdraw up to ₹10,000. तुम्ही 10,000 रुपयांपर्यंत काढू शकता. You can withdraw up to ₹10,000. Next is salary means पगार. फॉर एक्झाम्पल, माझा पगार दर महिन्याला मिळतो. माय सॅलरी इज पेड मंथली. माझा पगार दर महिन्याला मिळतो. माय सॅलरी इज पेड मंथली. नेक्स्ट इज वेज मीन्स मजुरी. फॉर एक्झाम्पल, त्याची मजुरी कामाच्या तासांवर अवलंबून असते. His wage depends on hours work. त्याची मजुरी कामाच्या तासांवर अवलंबून असते. His wage depends on hours work. Next is inflation means महागाई. महागाईमुळे दर वाढतात. Prices go up due to inflation. महागाईमुळे दर वाढतात. Prices go up due to inflation. महागाई वाढत आहे. Inflation is rising. महागाई वाढत आहे. Inflation is rising. Next is debt means उधारी or कर्ज. फॉर एक्झाम्पल, त्याच्यावर खूप कर्ज आहे. He has a lot of debt. त्याच्यावर खूप कर्ज आहे. He has a lot of debt. मी माझे कर्ज फेडले. I paid off my debt. मी माझे कर्ज फेडले. I paid off my debt. Next is afford means परवडणे. आम्हाला हे घर परवडेल. We can afford this house. आम्हाला हे घर परवडेल. We can afford this house. तुला हे परवडेल का? Can you afford it? तुला हे परवडेल का? Can you afford it? Next is broke means कंगाल किंवा पैशाविना. फॉर एक्झाम्पल, सर्व खर्च करू नकोस, नाहीतर कंगाल होशील. Don't spend all or you will go broke. सर्व खर्च करू नकोस, नाहीतर कंगाल होशील. Don't spend all or you will go broke. प्रवासानंतर तो कंगाल झाला. He went broke after the trip. प्रवासानंतर तो कंगाल झाला. He went broke after the trip. Next is pension means निवृत्ती वेतन. फॉर एक्झाम्पल, निवृत्ती वेतन दर महिन्याच्या पहिल्या तारखेला जमा होते. Pension is credited on first of every month. निवृत्ती वेतन दर महिन्याच्या
पहिल्या तारखेला जमा होते. पेन्शन इज क्रेडिटेड ऑन फर्स्ट ऑफ एव्हरी मंथ. त्याची निवृत्तीवेतन योजना चांगली आहे. हिज पेन्शन प्लॅन इज गुड. त्याची निवृत्तीवेतन योजना चांगली आहे. हिज पेन्शन प्लॅन इज गुड. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स येतील. धन्यवाद.